महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याची संतापजनक घटना गुरुवारी समोर आली होती। ही हत्या मुलीच्या सख्ख्या मामानेच केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी मुलीच्या मामाला बेड्या ठोकल्या आहेत। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील प्रेमनगर टेकडी परिसरात मृत चिमुकली तिची आई आणि 2 बहिणींसह वास्तव्याला होती। सोमवारी घरात खेळता खेळता मामाने तिला एक फटका मारला, मात्र हा फटका जोरात बसल्याने मुलगी थेट ओट्यावर आदळली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला। यामुळे घाबरलेल्या मुलीच्या मामाने तिचा मृतदेह लपवून ठेवला आणि बुधवारी मतदानाच्या दिवशी येऊन त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी झाडीझुडपात हा मृतदेह टाकून जाळून टाकला। गुरुवारी पोलिसांनी या मुलीची शोधाशोध सुरू केल्यानंतर मुलीचा मामा, पत्नी आणि एका मित्रासह प्रेमनगर टेकडीवर पोहोचला आणि त्यानेही मुलीचा शोध घेण्याचं नाटक करत ज्या ठिकाणी या मुलीला जाळलं होतं त्याच ठिकाणी रिक्षा चालक मित्राला मुद्दाम मुलीचा शोध घेण्यासाठी पाठवलं, तर स्वतः पत्नीसह दुसऱ्या भागात मुलीला शोधण्याचं नाटक करू लागला। या दरम्यान रिक्षा चालक मित्राला मुलीचा मृतदेह आढळून आल्याने त्याने याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना दिली, मात्र हा सगळा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी रिक्षा चालक आणि मुलीच्या मामाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच मामाने आपला गुन्हा कबूल केला। मात्र आपण हत्येच्या उद्देशाने हे कृत्य केलं नसून अनावधानाने भाचीला जोरात फटका बसला आणि तिचं डोकं ओट्यावर आदळून तिचा मृत्यू झाला। यामुळे आपण घाबरलो आणि तिचा मृतदेह लपवला आणि नंतर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली। यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। तसंच मुलीसोबत कोणतंही दुष्कृत्य झालेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 18 रोजी संध्याकाळी हा गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने आपण विशेष तपास पथक निर्माण करून या गुन्ह्याचा तपास करत होतो। या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आज दुपारी संबंधित ज्या बळीत मुलगी आहे तिचं पार्थिव मिळाल्यानंतर आपण तपासाची चक्रे आणखी वेगाने फिरवली। यामध्ये आपल्याला तपासात असं निष्पन्न होत आहे की संबंधित मुलीचा जो मामा आहे त्या मामानेच हे कृत्य केलेलं आहे। त्यामध्ये मुलगी आजारी होती आणि त्यात थोडंसं चेष्टेमध्ये त्याच्याकडून तिला मारण्यात आलं आणि मारल्यानंतर ती अशी ओट्यावर पडली। ओट्यावर पडून तिच्या डोक्याला लागल्यामुळं सदरचा मृत्यू घडून आलेला आहे आणि त्यानंतर तिच्या मामाने सदरचा जो मृतदेह आहे तो नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळलेला आहे। यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार, त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबावरून आरोपीला आपण ताब्यात घेऊन पुढील अटकेची कारवाई आपण केलेली आहे। उद्या 1 रोजी आम्ही मान्य न्यायालयाच्या समोर सदर आरोपीला उपस्थित करून PCR घेऊन पुढील तपास अधिक करत आहोत। ही घटना घडल्यानंतर निघून गेला। त्यानंतर 19 तारखेला तो या ठिकाणी आलेला नाही, परंतु 20 तारखेला मतदानाच्या दिवशी त्यांनी येऊन ज्या ठिकाणी त्याने मृतदेह ठेवला होता तिथून काढून जाळून हा पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।